निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्र अतिशय सुंदर, प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडतीचा. आणि हे तारक मंत्र म्हणायला काही नियम अटी लागत नाही, पण तुम्हाला माहितीये हेच तारक मंत्राचं पठण करून तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःख, त्रास, मानसिक विचार, आजारपण हे बाहेर काढू शकता. ते कसं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच कमेंट झाल्या की ताई तारक मंत्राचं पठण कसं करायचं. या संपूर्ण 21 दिवसाच्या सेवेमध्ये ना आम्हाला स्वामी चरित्र सारामृताचंही पठण करायचं आहे किंवा आम्हाला पठण करणं शक्य होणार नाही, मग आम्ही तारक मंत्राची सेवा कशी करावी त्या संदर्भातली आजची माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता तारक मंत्र म्हणजेच काय, महाराजांनी आपल्यासाठी खूप मोठं असं शस्त्र दिलेलं आहे. जे आजारात, तर ज्यांना आजार आहे, जे आजारातून जात आहे, जे संकटातून जात आहे, त्यांना तारण्यासाठी महाराजांनी आपल्याला सुंदर असा तारक मंत्र दिला आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, संकट, त्रास, वेदना या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला तारक मंत्र एक शस्त्रप्रमाणे काम करत असतं. कधी कधी काय होतं, आयुष्यात इतकं दुःख आलेलं असतं, इतके विचार आलेले असतात की खरंच आपलं मन होत नाही की जाऊन बसावं आणि पारायण करावं, जाऊन बसावं, नाम जप करावं. मग अशा वेळेस आपल्या मनाशी गप्पा मारायच्या आहेत. काय होतं, जेव्हा आपले लहान मुलं असतात बघा, त्यांना आपण खूप काही गोष्टी समजून सांगत असतो की नाही रे बाबा, हे चांगले हे वाईट आहे, आपल्याला कळतंय, पण आपल्या मनाला कोण समजून सांगणार. आपल्यावर आलेली वेळ प्रचंड वाईट आहे, ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे, आपल्याला माहिती आहे, पण आपल्या मनाला कोण समजून सांगणार. तर हे आपल्या मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी, आपल्या मनातले येणारे विचार घालवण्यासाठी तारक मंत्र खूप सुंदर काम करतं. आणि बऱ्याच भाषा कमेंट्स आहे की अगं ताई, माझा मुलगा खूप हट्टी आहे किंवा आमच्या घरात वादविवाद चालू आहे, तरी तारक मंत्राची सेवा आम्हाला यातून बाहेर काढेल का. जर तुम्ही श्रद्धेने सेवा केली, खरं तरी सेवा ना आपल्यासाठी करायची आहे. मन इतकं चलबिचल होतं, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, वेदना आहे, आणि त्या दुःखांना धरूनही आपल्याला जगायचं आहे. त्या दुःखांना सोडून, काही धरून, जे आपल्या सोबत आहेत त्यांना धरून, आणि जे आपल्या सोबत नाही आहेत त्यांना सोडून आपल्याला जगावंच लागतं. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये देवही लुडबुड करत नाही, पण या वाईट काळातही आपल्याला आपलं मन स्थिर ठेवणं महत्वाचं आहे. कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा, खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. अरे कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जेव्हा आपण अशक्य ही शक्य करतील स्वामी हे आपल्या मनाला जरी सांगतो ना, एक उभारी येते, पॉझिटिव्हिटी येते की नाही जाऊ दे, आजचा दिवस जरी असा गेला, उद्या माझ्यासाठी माझा दिवस नक्कीच चांगला जाणार आहे. जेव्हा मनात असा विचार येतो तेव्हा त्या घटना घडत असतात. आता तुम्हाला एवढं संदर्भात स्पष्टीकरण का दिलं, कारण बऱ्याच महिलांना अजूनही हा तारक मंत्र का पठण करतो का ताई, तो कसा करायचा असतो तेच माहिती नाही आहे. खरं तर तारक मंत्र हा शक्यतो, जर तुम्हाला 21 दिवसाची सेवा करायची असेल किंवा रोज मनशांतीसाठी, आपल्या स्वतःच्या मनासाठी, जे आपलं लहान आहे मन, त्याला समजून सांगण्यासाठी जर ही सेवा करायची असेल तर नक्कीच ही सेवा तुम्ही पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला करायची आहे. आता ताई ब्रह्ममुहूर्तावरच केली पाहिजे का? एक तर सकाळी कुठलाच आवाज नाही येत, कुठल्या गाडीचा आवाज नाही येत, कुठल्या टीव्हीचा आवाज, कुठल्या गाण्याचा आवाज नाही, मन शांत असतं, मन स्थिर असतं आपलं. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा, आपण गुरुचरित्र पारायण पण का करतो ब्रह्ममुहूर्तावर उठून, तर खरं तर या ब्रह्ममुहूर्तावर खूप जास्त सात्विक ऊर्जा असते, ती आपल्यापर्यंत यावी, आपल्यात ती आत्मसात व्हावी म्हणून ब्रह्ममुहूर्त असतो. कुठलीही किलबिल नसते, कुठला आवाज नसतो, मन शांत असतं. नुकतंच आंघोळ करून बाहेर येतो आपण, आपली झोप झालेली असते, मन शांत असतं, कुठलं विचार नाही येत, आणि त्याच शुद्ध विचारांमध्ये, त्या शुद्ध शरीरामध्ये जर आपण ही सेवा केली तर नक्कीच फायदा होतो. तर शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून ही सेवा करावी. पण ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर उठून सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी दिवसभरात कधी करावं. आता खरं सांगा, किती मनात आपण देवासमोर जरी बसलं तर बाई स्वयंपाक काय करायचा, बाई मुलगा येईल, मुलगी येईल, हे असं बोललं, ते तसं बोललं, चार कोण येतात, ती ते मनात विचार, म्हणून सांगते ब्रह्ममुहूर्तावर करावे. पण नाही शक्य होत तर तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. एक ग्लास घ्यावा, कुठलाही ग्लास घ्यावा, या ग्लासामध्ये पाणी घ्यावं आणि त्याच्यावर हे मधले 3 बोट आहेत ते डीप करावे, त्या पाण्यामध्ये डीप करावे. बरेच लोक असे हात ठेवून ही सेवा करू शकतात, चालतंय. पण आपल्या केंद्रात जेव्हा आपण एखाद्याला आजार पण असतं बघा, तर आपण धुमावती तीर्थ बनवत असतो, यस, तर तेव्हा कशी आपण 3 बोट डीप करतो, तर तुम्ही पण एवढं पाणी
पाणी घ्यावं जेवढं तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यात 3 बोटं डीप करा की डायरेक्ट असंही हात ठेवू शकता आणि तुम्ही तारक मंत्राचं पठण करायचं. 21 दिवस आहे. संकल्प करावा महाराज, माझ्या मनासाठी मला ही सेवा करायची, मन शांती होऊ दे. कारण मनातले विचार जेव्हा थांबले, जेव्हा पॉझिटिव्हिटी येईल, तेव्हा सगळ्या घटना चांगल्या घडतातच. तर हे तसंच आहे की आपल्याला याच्यावर हात ठेवायचा आहे किंवा 3 बोटं तुम्हाला डीप करायचे आहे. 11 वेळा तुम्हाला रोज तारक मंत्र म्हणायचा. 11 वेळा एकाच बैठकीत करायचा आहे. भले तुम्ही पहाटे करा किंवा दुपारी करा, एकाच वेळा. आणि खरं सांगा, तारक मंत्र म्हणायला किती वेळ लागतो? 1 मिनिट पण लागत नाही. पण आपलं म्हणणं कसं असावं? निशंक हो, निर्भय हो, म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी अतंक्य अवधूत, असं नाही. आपण आपल्या मनाला सांगतो आहे, आपले जे मन आहे जे इकडे तिकडे भरकटत असतं, त्याला सांगतोय की बाळा बघ, निशंक हो, निर्भय हो म्हणणारे, बरोबर ना? आपल्याला हेच म्हणायचं आहे किंवा निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरण गावी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हे तारक मंत्र जगाला ऐकवायचं नाही आहे, आपल्या घरातल्यांना ऐकवायचं नाही, आपल्या मनाला सांगायचं आहे. आपल्या मनाशी आपल्याला गप्पा मारायच्या आहे. जे काही निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात येतात, आपण नाही का गप्पा मारत असतो इकडे तिकडे, तसं त्या मनाला सांगायचं आहे की बघ, हे तारक मंत्र आहे जे माझ्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात जे काही दुःख आलं ना किंवा जो काही तू विचार करत आहे ना, तर हे तुला तारणार आहे. असं आपल्या मनाशी गप्पा मारायच्या. ते ऐकवत 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं. तारक मंत्र म्हणून झाल्यावर आपली इच्छा व्यक्त करावी त्या पाण्याकडे बघून, आणि ते पाणी आपण ग्रहण करू शकतो. या पद्धतीने तुम्हाला 21 दिवस सेवा करायची आहे. रोज तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता ज्यांना फक्त काही मला फक्त तारक मंत्र म्हणायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठून किंवा मला कुठली संकल्पयुक्त सेवा नाही करायची, मग अशांनी रोज 3 वेळा तारक मंत्र म्हणायचं. असंच अगदी थोडंसं पाणी, दिवसभरात आपण भरपूर पाणी पित असतो, तर हे तारक मंत्राचं पाणी आहे. तुम्ही बोट डीप करू शकता, स्वच्छ हात धुवून घ्यावे, त्या पाण्यामध्ये आपण डीप करू शकता किंवा हात असा ठेवू शकता आणि तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. बघा काय अनुभव होतो. आपल्या मनाशी गप्पा मारायच्या, इकडे तिकडे काही बोलायचं नाही, आपल्या मनाशी गप्पा मारायच्या. आयुष्यात प्रत्येकाच्या संकट दुःख आहे, पण तुम्हाला एक सांगते, एखादा व्हिडिओ बघून आपल्याला भारी वाटतं, काही क्षणासाठी तरी भारी वाटतं की नाही नाही बघ, हिचं काम झालं ना, माझं काय होणार. मग आपण आपल्या मनातले जेव्हा नकारात्मक विचार कमी होऊन जातात, तारक मंत्राचं एक तर पाण्याचे काय असतं ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, जो विचार करू ते तुम्हाला मिळणार. आपण काय म्हणतो, बाई चांगला विचार कर, तुझं चांगलंच होईल. लहानपणाचं एक वाक्य ऐकलेलं, तू चांगलं चितव तेव्हा तुझं चांगलं होईल. मग आपण जेव्हा चांगला विचार करत असतो, ह्या पाण्यामध्ये बघून मनातल्या इच्छा ज्या काही आहे ते चांगलं बोलत असतो, तारक मंत्राचं पठण करत होतो, ती सगळी पॉझिटिव्हिटी, सगळी सकारात्मक ऊर्जा या पाण्याद्वारे आपल्या शरीरात जाते. आपले जे काही 7 इंद्रिय आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि चांगला मेसेज गेला, शुद्धता आली, चांगलं मन शांत झालं की आपल्याही मनात चांगले विचार येतात आणि चांगले विचार आले तर आयुष्यात सगळंच चांगलं घडत असतं. तर तेच चांगलं घडावं म्हणून ही तारक मंत्राची अतिशय सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे. रोज 3 वेळा तारक मंत्र म्हणायचं, काही पण नाही, काहीच नाही, मनात सगळं चांगलं आहे स्वामीच्या कृपेने. तर रोज नित्य सेवेमध्ये 3 वेळा तारक मंत्र म्हणावं. आणि काय करतो आपण, रोज ऐकतो तारक मंत्र ऐकतो, पण ही सेवा कधी केली का? करून बघा, किती छान वाटतं. काही नाही, तुम्ही खूप करोडपती व्हाल, श्रीमंत व्हाल असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण हो, तुम्हाला खूप भारी वाटेल. एखादा आजारी, हट्टी, तापट, व्यसनाधीन लोकांसाठी पण ही सेवा आहे. त्याच्याच बरोबर आपल्याला रुद्राभिषेकाची सुद्धा सेवा करायची असते. एखादा व्यसनाधीन आहे पण आपल्या मनासाठी, कधी हट्टी तापट मुलं आहे, त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते. तुम्ही पण ही सेवा करा आणि बऱ्याच महिला ही सेवा करता, खूप सुंदर अनुभव आलेले आहे. ताई मी प्रेग्नेंट आहे, मी गावाला जाणार आहे, सगळीकडे आहे, तुम्ही जगाच्या पाठीवर तुमच्या घरातलं पाणी तुम्ही घेऊन जा, तुम्ही गावाला जरी गेले तिकडे सेवा करू शकता. 1-2 दिवस स्किप झाली सेवा तरी हरकत नाही. गुरुपौर्णिमेच्या इकडे तिकडे जरी सेवा झाली तरी हरकत नाही. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झाली सेवा. स्वामीच्या चरणी विरुद्ध करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांगते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.